व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज अमितला आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळे आलेला आहात. मी सुरुवातीलाच माननीय बाळासाहेब थोरातांचे मनपूर्वक आभार मानते की आज मला माहिती आहे बाळासाहेबांची केवढी गडबड आहे, तरी बाळासाहेब आज अमित तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे आलेला आहात. बाळासाहेब हे महाराष्ट्राचं अतिशय प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, काँग्रेसच्या विचाराचं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि मला विश्वास आहे की ह्यावेळेस आपलं सरकार आल्यावर बाळासाहेब अतिशय महत्त्वाच्या पदावर बसणार आहेत अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण बाळासाहेब यांचं कुटुंब हे काँग्रेसच्या विचाराचं आहे आणि मी स्वतः काँग्रेसच्या विचारांनीच लहानाची मोठी झाली आहे. त्याच्यामुळे माझी वैयक्तिक लढाई कुणाशी नाही आहे, माझी लढाई वैचारिक ही सगळ्यांबरोबर आहे. जे समाजात द्वेष पसरायचं पाप करतील त्या विचाराच्या विरोधात सुप्रिया सुळे ताकदीने आयुष्यभर रडेल हा शब्द मी तुम्हाला इथे द्यायला आले. आज अमित तुमच्यावर फार विश्वासाच्या नात्याने पक्षावर जबाबदारी टाकली आहे. वयाने तुम्ही लहान आहात, तुमच्या आयुष्यात तुमच्या मनातही मी विचार करत होते 28 वर्षापूर्वी मी 28 वर्षाची असताना काय करत होते. मनात फॉर्म भरताना थोडासा उत्सुकता, थोडीशी भीती, थोडासा हे सगळं थोडं थोडं असणार, पण शेवटी लढेंगे और जीतेंगे. त्यामुळे ही लढाई तुमच्याच वयाचे आदरणीय पवारसाहेब असताना ते पहिल्यांदा निवडणूक लढले होते आणि त्यावेळेस सगळी यंत्रणा, ते तुम्हाला माहिती आहे की सगळी काँग्रेसची यंत्रणा तेव्हा पवारसाहेब 27 वर्षाचे होते आणि सगळ्यांनी चव्हाण साहेबांना सांगितलं होतं की कुठला पोरग काढले, कशाला त्याला तिकीट देत आहे, काय नको, उगाच रिस्क घेऊ नका, आपले सगळे बाकीच्यांना द्या, शरद पवार नावाच्या मुलाला तिकीट देऊ नका. पण शरद पवार चव्हाण साहेब असं म्हणाले, पक्षामध्ये तुमचाही मान सन्मान झाला पाहिजे, पण पक्षामध्ये जोपर्यंत नवीन पिढी येत नाही तोपर्यंत छोटे छोटे बदल, हे अनेक वर्षाचा अनुभव आणि नवीन पिढीचा उत्साह हे दोन्ही मिळूनच पक्ष वाढतो. आणि तेव्हा आदरणीय पवारसाहेबांची 27व्या वर्षी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या आशीर्वादाने त्यांच्या करिअरची सुरुवात झाली आणि तुम्ही त्याच वयोगटात आहात. त्याच्यामुळे माझ्या यांच्याकडून फार अपेक्षा आहेत. 25, 30, 50 वर्षांनी शरद पवारांनी जसं महाराष्ट्राचं नाव केलं तसं अमित तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे. कारण हा तालुका खूप प्रेमाचा आहे. मी ह्याच व्यासपीठावर, तिकडे व्यासपीठ होतं तेव्हा ह्याच इथे भाषण केलेलं आहे. आता येताना मला बरीच चिन्हही दिसली. मी चिन्ह बारकाईने बघितलं कारण का त्या चिन्हाच्या खाली न्याय प्रविष्ट आहे असं दिसलं नाही. केस आज भी चालू आणि ती लढाई कसं असतं, मी काय कुणाची उणी धोणी काढत बसत नाही आणि दुसऱ्याच्यावर मी हात कधी टाकत नाही. जे माझं आहे ते माझं आहे, जे तुमचं आहे ते तुमचं आहे. तुमचं घ्यायची मला सवय नाही. छोट्या घरात राहीन पण स्वाभिमानी आणि स्वतःच्या कर्तृत्वाने आपलं घर करेल. पण तरी काही लोकांनी गडबड केली. मी येताना पाहिलं, चष्मा लावते, जरा वय झाले थोडंसं, चष्मा लावून बारीक बारीक बघितलं, तिथे काही दिसेना. मी आता फोटो काढणार आणि कोर्टात जाणार. इथे चिन्हाच्या खाली न्याय प्रविष्ट लिहिलेलं नाही, हा कोर्टाचा अभिमान. आणि एक गोष्ट सांगते, ते त्यांना अजून अदृश्य शक्तीने दिलेलं नाही. कोर्टात केस आजही चालू आहे कारण का तो पक्ष हा आदरणीय पवार साहेबांनीच स्थापन केला आणि त्यांचाच आणि तुमच्यासारख्या असंख्य प्रेम करणाऱ्या काँग्रेसच्या विचाराच्या, आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या सहकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा तो पक्ष. त्यांनी पक्ष नेला, अदृश्य शक्तीने ताकद दिली, पक्ष फोडला, चिन्ह फोडलं, घर फोडलं, काय केलं नाही त्यांनी सांगा. त्यांना वाटलं आम्ही घाबरू, त्यांना वाटलं नको नको म्हणू. त्यांना शरद पवारची ताकदच माहिती नाही. शरद पवार एकटा लढेल, मोडेल, पण कधीही दिल्लीच्या तख्तासमोर वाकणार नाही.
आणि त्याच्यामुळे मला या सभेत हेच सांगायचंय, माझी लढाई त्यांच्याशी नाहीच आहे. अरे जो डरता है उससे क्या लढोगे, लढना है तो अपने ताकदवर से लढो. आता मी तुम्हाला उदाहरण द्यायचं, माझा बिचारा ड्रायव्हर आहे, त्याचा पगार मीच देते. त्याला दम दिला, तो काय म्हणले, जाऊ दे ताई बोलली, जाऊ दे, पापी पेट का सवाल आहे, पोर आई वडिलांचं औषध आहे, पोरांची फी आहे, काय करेल बिचारा, ऐकून घेईल माझे 2 शब्द. पण आपल्यापेक्षा जो वीक आहे त्याला बोलण्यात काय मतलब. अरे खरंच बहादर असाल ना तर आपल्यापेक्षा ताकदवर अशी लढायला शिका. त्याला मराठी बाणा म्हणतात. तुम्ही छत्रपतींचं नाव घेताना, शाहू फुलेंचं, आंबेडकरांचं नाव तर कुठल्या तोंडाने नाव घेता. हा देश अदृश्य शक्तीने चालणार नाही. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या ताकदीने हा देश चालणार आहे, कुणाच्या मनमर्जीने नाही चालणार. म्हणूनच 31 खासदार निवडून आले ना. काय होतं आपल्याकडे, अरे आम्ही, तुझ्याकडे तर सगळं आहे, माझ्याकडे तर बोलबाला होता, तुझ्याकडे चिन्ह आहे, माझ्याकडे चिन्हही नव्हतं. 1 वर्षापूर्वी, अजून मला तो दिवस आठवतो, आज 29 ऑक्टोबर आहे. 30 ऑक्टोबरला माझ्या मुलीचा वाढदिवस असतो. 30 ऑक्टोबरला माझ्या मुलीने विचारलं की ताई, माझा वाढदिवस आहे, तू कुठे असशील ना आमच्याबरोबर. मी तिला म्हणले, बघ, वडील आणि मित्रमैत्रिणींबरोबर वाढदिवस करायचा असेल तर मुंबईत राहायचं, आणि वाढदिवसाला आई हवी असेल तर तुझी आई लढण्यासाठी सुप्रीम कोर्टात चालली आहे, तू ठरव तुला काय करायचंय. मला अभिमान आहे माझ्या लेकीचा. माझी लेक माझ्याबरोबर सुप्रीम कोर्टात सकाळी 11 ते संध्याकाळी 5 उभी राहिली, पण वाढदिवस आम्ही साजरा केला नाही. ह्याला जबाबदारी म्हणतात हो इथेच. त्याच्यामुळे लेकींमध्ये तुमच्या फार ताकद आहे हो. छोटंसं झालं तर आम्हाला रडायला येतं, पण जेव्हा आमच्यावर घात होतो ना तेव्हा तुमच्या लेकी तुम्हाला अभिमान वाटेल अशा वागतील. माझी जया वागली तशी. काय घाणेरडा आरोप माझ्या जयावर केला. जया जेवढी बाळासाहेबांची मुलगी आहे तेवढी आपल्या सगळ्यांची बहीण नाही, आपली लेक नाही, ती या महाराष्ट्राची लेक नाही. आणि आपल्या लेकीवर तुम्ही घात करता, ही तुमची संस्कृती. मला विचारा, मला आश्चर्य वाटतं, जे तुमच्या विरोधात ज्यांनी फॉर्म भरलाय, कुठल्या का पक्षाचे असे ना, एकाच्या तरी हिंमत झाली का म्हणायची की त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा मी जाहीर निषेध करतो, माझ्या बहिणीबद्दल काय बोलले. झालं का कोणाची हिंमत. आज जयावर बोलतायत, उद्या तुमच्या सगळ्यांवर बोलते. अहो, आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, सगळं फोडलं, आम्ही कोर्टात गेलो. लोक म्हणतात शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढली नाही. तुमची शहाणी डायरेक्ट सुप्रीम कोर्टाचीच पायरी चढली. काय करणार, संघर्षाचा काळ होता. माझ्या 80 वर्षाच्या वडिलांना ह्याच अदृश्य शक्तीने 1 नाही 8 वेळा इलेक्शन कमिशन मध्ये 4 तास बसवून ठेवलं. तुम्हाला चाललं असतं. सुप्रीम कोर्टात आज लढाई आहे. आमची चूक काय, आमची एवढी चूक की आम्ही इमानदार आहोत, ही आमची चूक आहे. आमच्या मागे आईस नाही. आता नगरकर म्हणतील आईस म्हणजे काय. आईस म्हणजे बर्फ. ICE. आय म्हणजे इन्कम टॅक्स, सी म्हणजे CBI आणि ई म्हणजे ED. आमच्यात असलं काय नाही, एकदम मोकळं राखलंय सगळं. म्हणजे आम्ही इमानदार, ते लढायचं, सुप्रीम कोर्टात जायचं, धावपळ करायची, आणि आईस सगळे आरामात बसलेत, काय प्रॉब्लेम नाही. अशी परिस्थिती या राज्याची. आणि मग माझ्या ध्यानात आलं, ही लढाई फक्त महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. छोट्या घरात राहू, अर्धी भाकरी खाऊन राहू, पण कुणाला आम्ही मिंदे आयुष्यात राहणार नाही. हे आमचे संस्कार आहेत. आम्ही मराठी लेखी आहोत. ज्या पद्धतीने जया वागली, मला अभिमान आहे जयाचा. ती गप्प बसली, आरेला कार्य म्हणत बसली नाही. काय होती ती चूक तिची, की ती एक मुलगी आहे. हे महिलांच्या विरोधात, हेच भारतीय जनता पक्षाचं माझं लढाई. माझी लढाई ओरिजिनल भारतीय जनता पक्षाची नाही, नवीन आहे ना भारतीय जनता पक्षाची, ह्यांच्याशी माझी लढाई. अहो, वैचारिक लढाईला ठीक आहे, एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधक असलाच पाहिजे, पण तो दिलदार आणि सुसंस्कृत असला पाहिजे. चव्हाण साहेबांच्या बद्दल ही सगळी नावं घेतात, त्यांच्या विरोधातली पण नावं घेतात, जी घाबरतात ती पण घेतात. पण चव्हाण साहेबांचं नाव घ्यायचा त्यांना अधिकार नाही, कारण का चव्हाण साहेब दिल्लीच्या समोर कधी झुकलेले नाही. त्यांनी राजकारणात कमी जास्त सहन केलं असेल. आणि मी तुम्हाला एक सांगते, आरेला म्हणायला ताकद मला बळ. मी आरेला कार्य म्हणणारी मुलगी नाही.
कारण का माझ्यावर संस्कार झालेले आहेत. मी अनेक वेळा इच्छा असूनही उत्तर देत नाही, कारण का गप्प बसून सहन करायला जास्त ताकद लागते. अहो खरं सगळेच बोलतात, रोज सगळे म्हणतात ताकद हे असं काही नसतं. आम्ही कशासाठी राजकारणात आलो? काय घरातली उणीधुणी काढायला नाही आलो आम्ही राजकारणात. तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही राजकारणात आलो. माझी इच्छा आहे तुमच्या दुधाला चांगला भाव मिळावा. मला अभिमान आहे. अमितनी जेव्हा मला सांगितलं की ताई आपण निवडून आल्यावर, मला आता गाडीत सांगत होता, आपल्या सगळ्या मतदारसंघात सगळ्या महिलांच्या हातातून आपण चांगलं दुधाचं मोठं काम इथे उभं करायचं आहे. आणि ते जे काय बघा गंमत बघा, मी महिलांबद्दल बोलते, पुरुष जास्त साथ देत आहेत. पुरुष टाळ्या वाजवत आहेत, म्हणजे महिलांच्या बरोबरीने साथ द्यायची हे संस्कार आपल्यावर आहेत. आणि मग बघा तुम्ही महिलांना अधिकार द्यायला तयार आहात आणि ती काय करतायत, जी आज भारतीय जनता पक्षाबरोबर ताकदीने उभी आहे, त्यातल्या जयाबद्दल बोलल्यावर एकानेही तोंड उघडलं नाही. ही माझी लढाई आहे. सामूहिक बलात्कार होतात, बदलापूरला होतात, माझ्या मतदारसंघात होतात, एकच शब्द काढला एकाने. तुमच्या कांद्याला भाव मिळालाय. या संपूर्ण महाराष्ट्राच्या मागच्या लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त कांद्यावर कोण बदला असेल तर सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. ही कोणी बोलली? तो एक शब्द कोणी काढला नाही कांद्यावर. सोयाबीनच्या भावाबद्दल कोणी बोललं? दूध, सोयाबीन, कपास, कोण काय बोललं नाही. मिळालं तुम्हाला पैसे? इथे 25-26 रुपये देतात, पुण्याला 75 लिटर दूध आहे. मधले पैसे जातात कुठे? आमच्या रोहितने आमच्याकडे एक शब्द काढलाय, तुमच्यापर्यंत पोचला का नाही माहिती नाही. मलिदा गँग. मी जरा आत्या पडते, त्याच्यामुळे जरा वयामानाने सगळंच पोरं बोलतात तसं बोलता येत नाही. पण हे खरं आहे की मलिदा गँग मोडून काढायची महाराष्ट्रात वेळ. अहो माझ्या मतदारसंघात एवढा मोठा रस्ता केलाय, 18,000 कोटी रुपयाचा रस्ता झाला. म्हटलं वा. यावेळेस पत्र आलं की जरा महागाई वाढली आहे, 20,000 कोटी रुपयांनी रस्ता. नाही चकित झालं. 18,000 कोटी रुपयाचा रस्ता, एवढी महागाई झाली, 20,000 कोटी म्हणजे डबल भाव. कुठे चालले पैसे? मी सांगितलं माझ्या मतदारसंघात हा रस्ता होणार, पण ही ऑर्डर आपली सत्ता आल्यावर कॅन्सल होणार. हे 20,000 कोटी रुपये वाढवलेले आहेत ना, ते कुणाच्या घरात आणि खिशात आणि खोक्यांमध्ये नाही जाणार. हे सर्वसामान्य माणसाची, कष्ट करणाऱ्या स्वाभिमानी शेतकऱ्याच्या सरसकट कर्जमाफीमध्ये हे पैसे जाणार. हे कुणाच्या घरी जाणार नाहीत पैसे. आणि अभिमानाने मी सांगू शकते, कुठलेही आरोप सुप्रिया सुळेवर करू शकतात, पण सुप्रिया सुळे की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी है. हे मी कुणाच्याही डंके की चोट पे म्हणू शकते. कुणाला मेहंदी नाही. मी आपल्याकडे खोके बोके भानगड चालत नाही. आपल्या गरजाच कमी आहेत. काय लागतं मला सांगा हो. मी रामकृष्ण हरिवाली. खाली हात आते और खाली हात जाएंगे. कशासाठी हा सगळं चाललंय? ही लढाई ही कुठल्या व्यक्ती, आणि महाराष्ट्रात तर माझी कुणाची लढाईच नाही, कारण का आमच्या सगळ्यांचं, विरोधकांचं सगळं दिल्लीवरनं चालतं. तिकीट काढायला सगळे दिल्लीला, ओके म्हणलं दिल्लीला, त्यांच्या पक्षाची तिकीटं पण दिल्लीच ठरवते. त्याच्यामुळे इथे कशाला लढायचं कोणाशी? लढेंगे तर आपली ताकदवर से लढेंगे. त्यामुळे आपली लढाई आम्ही तिथे कोणाशी नाही, आपली दिल्लीत लढायचं. आणि खूप मजा येते हो, कारण एवढ्या सगळ्या ताकदवर लोकांना जेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेते आणि शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेते, तेव्हा मला अभिमान वाटतो की माझ्या आईवडिलांनी जे संस्कार माझ्यावर केले, जे शिक्षण मला दिलं, त्या शिक्षणाचा उपयोग आज महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी. हा मुलगा का आला राजकारणात? तर तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी तो आला. आणि ही नवीन संस्कृती, नवीन लिडरशिप, नवीन नेतृत्व आलंच पाहिजे. पण ते कसलं आलं पाहिजे? गोलमालवाला नको आपण.